स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आंबेगाव तालुक्यातील मनसर निगोटवाडी परिसरातील एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर येत आहे। निगोटवाडी परिसरात अज्ञात कारणावरून 20 वर्षीय तरुणीला कॅनलमध्ये ढकलून देण्याची घटना घडली। या प्रकरणाला आता अत्यंत गंभीर वळण मिळाले असून बेपत्ता तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे। तर आरोपीला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अटक केली आहे। सविस्तर माहिती अशी की मनसर येथील निगोटवाडी गावच्या हद्दीत 14 जूनच्या सायंकाळी 5:30 वाजता ही घटना घडली। स्वप्ना पोपट भांगरे या 20 वर्षीय तरुणीला रमेश रामा कडाळे या 25 वर्षीय तरुणाने रस्त्यावरून ओढत कॅनलजवळ नेले आणि थेट वाहत्या पाण्यात ढकलून दिले। हा प्रकार पाहताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली। मात्र नागरिक येत असल्याचे पाहून आरोपी रमेश कडाळे यांनी स्वतःही कॅनलच्या पाण्यात उडी घेतली। पाण्यात उडी घेतल्यानंतर आरोपी साधारणतः 100 फूट अंतरावर पोहत गेला आणि तेथील एका बाबळीच्या झाडाला धरून बसला। स्थानिक नागरिक त्याला वाचवण्यासाठी आणि पकडण्यासाठी गेले असता नराधम आरोपीने नागरिकांवरच दगडाने जीवघेणा हल्ला चढवला। स्थानिक नागरिकांनी या थराराची माहिती तातडीने मनसर पोलिसांना दिली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली। पोलीस आणि धाडसी स्थानिक नागरिकांच्या संयुक्त मदतीने अखेर त्या आरोपीला पाण्यातून बाहेर काढून ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी त्याला पुढील चौकशीसाठी तातडीने पोलीस ठाण्यात नेले असून त्याच्यावर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान कॅनलच्या वेगवान प्रवाहामुळे स्वप्ना भांगरे ही तरुणी वाहून गेली होती। आंबेगावचे तहसीलदार सचिन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन टीमचे धनंजय कोकणे आणि त्यांच्या रेस्क्यू टीमने रविवारी रात्रीपासूनच युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू केली होती। अखेर आज 15 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजायच्या सुमारास पुणे नाशिक बायपास जवळील कॅनलच्या असणाऱ्या पुलाखाली पाण्याचा स्वप्नाचा मृतदेह आढळून आला आहे। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण आंबेगाव तालुक्यात प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे। या प्रकरणी मनसर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 115(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। तर या गुन्ह्याची प्राथमिक नोंद पोलीस हवालदार उंडे यांनी केली असून पोलीस उपनिरीक्षक यादव हे पुढील तपास करत आहेत। आरोपीने नक्की कोणत्या कारणावरून हे पाऊल उचलले याचा शोध पोलीस घेत आहेत। मी श्री पोपट चिंदू भांगरे, राहणार वागदरी, प्रॉपर आमचं गाव वागदरी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। आता सध्या शीतकल वस्तीमध्ये इथे राहतोय। मी सिगी मोहल्ला कामाला आहे। माझी मुलगी इथं ऑफिस मध्ये, बिल्डर ऑफिस मध्ये इथं कामाला होती। तिला रोजचं मी नेऊन आणून सोडायचो। फक्त काल तिचा मोबाईलचा बॅलन्स संपल्यामुळे मला तिनं फोन नाही केला, नाहीतरी ती प्रत्येक दिवस फोन करायची आणि मी कधी ती न्यायला यायचो, नाहीतर स्टाफ सोडायचा। हो। आणि ती काल जॉबला गेली होती, किती वाजता गेली? काल 10 वाजता मी तिला स्वतः सोडलं होतं। 10 वाजता तुम्ही तिला सोडलं? हो। त्याच्यानंतरून काय तिची भांडणं वगैरे कधी? भांडणं कधीच चुकून तिला अजून भांडणच केली नाही। म्हणजे कोणाची काय वाद वगैरे कोणाचाच नाही तिच्याबरोबर। मग आता ती गेल्यानंतर काय झालं, पुढे काय कळलं तुम्हाला? तर मग मला रात्री 6:30 वाजता भावाचा फोन आला। भावाचा नंबर, सरांकडे नंबर होता भावाचा, आणि मग सरांनी भावाला फोन केला आणि भावानी मला फोन केला। मग मी आलो इथं। म्हणजे काल तुम्हाला ही घटना कळली? हो, 6:30 वाजता। 6:30 वाजता कळली, त्यावेळेस तुम्ही इथं आले? हो। तर इथं काय परिस्थिती होती ना? इथं काय परिस्थिती म्हणजे मुलगी मला दिसत नव्हती इथं, मला पाण्यात लोटली आणि त्या पोराला पकडलेली। हो, पोराला पकडलेले। हो। मुलीचं नाव काय होतं? स्वप्ना पोपट भांगरे।